उलट आम्ही तिच्याशी बोलू का असं विचारलं होतं, पण तेव्हा तिला डिवोर्स हवा होता आणि आता तिला तो नकोय. म्हणजे सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे चाललेलं आहे. ती म्हणेल ती पूर्व दिशा. तिला ना रंग ना रूप. काय म्हणजे कशासाठी एवढी मिजाज करायची? हे सगळं बोलण्याची ही वेळ नव्हे बेबी. मग काय आता मुहूर्त काढून बोलायला हवं होतं का? अगं आधी नाही का सांगायचं आई? अनायसे गुरुजी आलेच होते, त्यांच्याकडनं मुहूर्त काढून घेतला असता आपण. तसंही काय त्यांना पूजा सांगता आली नाही. मुहूर्त सांगायचं पुण्य तरी लाभलं असतं त्यांना. बेबी तू काय बोलतेस? डोकं ठिकाणावर आहे तुझं? अरे हो, मुहूर्ताबरोबर तुझी परवानगी घ्यायला हवी ती नाही का? मी वकील पत्र घेतलंयस नाही का तिचं? तू विसरले. मी सॉरी. अगं बेबी अथ्या प्लीज. काय चुकीचं बोलते रे ती श्री? तुला एका शब्दाने आम्हाला सांगावंसं नाही वाटलं? आणि ती तर परकीच आहे, आमची कधी झालीच नाही. तिच्या आईला सगळं माहिती होतं, पण आम्हाला नाही. मग वाईट वाटणार असणारे. शेवटी आम्ही सुद्धा माणसंच आहोत. आणि श्री तू तिला पाठीशी घालतोस ना, त्याचा जास्त त्रास होतो आम्हाला. तिने खूप चुका केल्या. खरं तर त्यासाठी तिला खडसावून विचारायला हवं होतं. परमेश्वर कधीतरी शहाणपणा देईल तिला. खरं सांगू श्री, हल्ली तिच्याशी बोलावंसच वाटत नाही. आय एम सॉरी. सॉरी श्री, सॉरी तुला. तू जान्हवीला निवडलंस ना त्याबद्दल वाटायला. बेबी शब्द जरा जपून वापर. म्हणजे काय करू? म्हणजे काय करू? तोंड बंद करून बसू का? तिचा हल्ली फार पुळकायला लागलाय तुला. तिच्या सेवेसाठी हजर असतेस तू. बेबी अथ्या तू आईजीवर का चिडतेस? तिचा काय दोष आहे? कारण हिच्या संमतीशिवाय त्या बनेल मुलीची या घरात पाऊल ठेवायची हिंमत होणार आहे का? ती मुलगी माझी बायको आहे. मग नोटीस पाठवताना हे आठवलं नाही का तुला?